लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शन रांगेत पिसाळलेला मोकाट कुत्रा शिरल्यानं एका धावपळ उडाली। रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत 10 जण जखमी झालेले आहेत। यामध्ये 5 चिमुकल्यांसह शाळकरी मुलासह एका युवतीचा समावेश आहे। रविवार असल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी वर्दळ सुरू होती। मंदिराच्या द्वारावर दर्शनासाठी भाविकांची रीक लागलेली होती। सायंकाळी भाविक जसा क्रमांक येईल तसे पुढे सरकत होते। आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन ते दर्शन रांगेत उभे होते। यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविकांचाही समावेश होता। अचानकपणे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका भटक्या कुत्र्यानं जोरजोरात भुंकत सैरावैरा धावत दर्शन रांगेत प्रवेश केला। यावेळी दिसेल त्याच्या पायाला हाताला त्यानं चावा घेण्यास सुरुवात केल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला। एका पाठोपाठ एक जण जखमी झाल्यानं आरडाओरड सुरू झाली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धाव घेत कुत्र्याला पिटाळले। तसेच जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे लसीकरण करून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून सायंकाळी सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी त्वरित जखमांवर ड्रेसिंग करून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं। अँटी रेबीज आणि धनुर्वाताचे इंजेक्शन त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना देण्यात आलेले होते। तर जखमींच्या नावावर देखील नजर टाकूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी येथील 2.5 वर्षाच्या स्वरा उमेश भालसिंग हिला कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। उत्तर प्रदेश येथील तेजस राजकुमार तिवारी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहे। जळगाव येथील 6 वर्षाचा साई सतीश गर्जे यात जखमी झाला। मध्य प्रदेश येथील 7 वर्षाचा दक्ष सुनील राठोड, तेलंगणा येथील 8 वर्षाचा मनुष महेश सायला, मुंबईतील 12 वर्षाचा चैतन्य भालेकर, त्र्यंबकेश्वर शहरातील 17 वर्षाची नेहा प्रकाश गायकवाड आणि पंचवटीतील हिरावाडी येथील 20 वर्षीय अक्षदा रवींद्र कोरडे असे 8 जण यात जखमी झालेले आहे। दरम्यान यावेळी चिमुकल्या दक्षच्या वडिलांनी धाडस करत धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्याला धरले आणि त्याची मान जमिनीच्या दिशेने दाबली। यामुळे कुत्र्याचे सैरावैरा धावणे काही प्रमाणात नियंत्रणात आले। अन्यथा अजून भाविक जखमी झाले असते, असे सुनील राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।